प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की देव बाप्पांनी ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे. या समयामध्ये पुन्हा एकदा देवबाप आपली भेट घ्यायला आलाय आणि आपण देवाच्या चरणी स्वतःला सादर केलेला आहे. प्रियांनो, ही जे देवबाप आम्हाला भेटणं आणि आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये जाणं, हा प्रसंग या भूतलावर कोणत्याही गोष्टीपेक्षा श्रेष्ठ असा आहे. कारण प्रभूच्या समक्षतेमध्ये राहणं आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये ऐकणं किंवा बोलणं यासारखा अति सुंदर समय कोणताच नसेल. प्रियांनो, देव बाप्पाला आमची किती काळजी आहे आणि तो पृथ्वीवर पाहतो बर का. प्रत्येक परिवाराकड, प्रत्येक विश्वासणाऱ्याकड तो पाहतो की हे कोणत्या समयात आहे, रिलॅक्स मध्ये हे कोणत्या समयात आहे. आणि देवबाप सेवकाला बरोबर त्या समयामध्ये प्रेरणा देतो. आता आज मला दुसरीकडे जाण्याचा माझा विचार होता, परंतु मी म्हटलं नाही, मला देवबाप्पाने हे ठिकाण दाखवलंय. आज मी सारसनगरला जाण्याचा विचारत होतो, परंतु देवबाप म्हणला आज मी सारसनगरकडे नाही, मी आज पकोडीकडे आहे. आणि देवबाप्पाची इच्छा पूर्ण करणं हे आमचं आद्य कर्तव्य जीवनामध्ये आम्ही ठेवलं पाहिजे. मग ते कोणत्याही प्रकारचं असो, आमच्या प्रभूला सर्वप्रथम जागा आमच्या जीवनात आम्ही देतो, हे फार महत्वाचं आहे. म्हणून प्रार्थनेची सुरुवात करण्या अगोदर आपण देवबाप्पाची प्रार्थना करूया आणि मग आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. आज निकिताताई सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सर्वेश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करते ईश्वराच्या, आतापर्यंत सांभाळ सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून धन्यवाद ईश्वराच्या. आम्ही बसले प्रत्येक जणांवर तुम्ही तुम्ही आशीर्वाद स्वीकार ईश्वराच्या. आम्ही जे वचन वाचणार आहोत ते वचन आम्हाला समजण्याचं बुद्धीच्या इथे बसून प्रत्येकाची तू इच्छा आकांक्षा कुणालाही अडीअडचणी ठेवू नको बाप्पा. बाप्पा पाळक साहेब जे आम्हाला वचन सांगणार आहे बाप्पा, वचन समजण्याचं बुद्धी जातो आम्हाला सर्वांना दे बाप्पा. त्यांचे तोंडचे शब्द हे त्यांचे नसून तुझ्या असो ईश्वराला. इथून पुढचा वेळ काळ समय मी सर्व तुझ्या होते. शेवटीची प्रार्थना प्रार्थना येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात म्हणते. आमेन. प्रियांनो, आम्ही या भूतलावर बायबल मधलं काही ना काही आध्यात्मिक धन आमच्या आत्म्यामध्ये जमा करावं, ही देव बाप्पाची इच्छा आहे. आणि जे आम्ही आत्म्यामध्ये जमा करतो तेच धन आमचं वर आमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये देव बाप लिहित आहे. परंतु आमच्या ज्या अंतःकरणामध्ये आम्ही साठवतो, आमची जर बुद्धी तेज असेल तर आमच्या ध्यानामध्ये ते बऱ्याच वर्ष राहू शकतं वचन. पण आमची बुद्धी, कारण देव बाप्पाने ज्या बुद्धीची रचना केलेली आहे त्या बुद्धीला कुणाला कमी बुद्धी, कुणाला जादा बुद्धी, कुणाला जादा स्मरण राहण्याची इच्छाशक्ती, अशा अनुषंगाची बुद्धी आमच्या डोक्यामध्ये देव बाप्पाने ठेवली. म्हणून बघा, जुन्या विचाराचे किंवा आता नवीन पिढीचे एखादं जर शाळेमध्ये हुशार असलं ना, लगेच म्हणतात अहो त्यांची बुद्धी फार तेज आहे बरं का, फार हुशार आहे, पर्सेंटेज एवढे मिळवले त्यांनी. थोडक्यात समजण्यासाठी आपण घेऊया, प्रेरणाला 93% पर्सेंटेज 10वी मध्ये मिळाले ना बाळा. बुद्धी तेज आहे म्हणून मिळाले ना, बुद्धी तेज नसती तर मिळाले असते का? म्हणजे हे आपल्या बुद्धीची कॅपॅसिटी कशी आहे हे फक्त ज्याच्या शरीरात ती बुद्धी आहे त्याला ते कळतं. आणि प्रियांनो, याचा क्रिएटर आमचा प्रभू आहे. आम्ही नेहमी जो आमचा क्रिएटर आहे
त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा सन्मान आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवला पाहिजे. बघा, आम्ही बाजारातून जर एखादी वस्तू खरेदी केली, दुकानदारांना आम्ही त्या वस्तूची किंमत देऊन टाकतो, है ना. एकदा वस्तूची किंमत दुकानदारांना आम्ही दिली, त्यानंतर दुकानदार म्हणतात का ती वस्तू तुमची नाही, माझीच आहे, आणून द्या मला? म्हणतात का? नाही म्हणत ना. कारण दुकानदारांना समजतं की यांनी या वस्तूचं मोल पूर्णपणे दिलेलं आहे. आणि प्रियांनो, आज जे वचन देवबाप आपल्या समोर ठेवणार आहे, या वचनाचा पण संबंध हा जो विचार तुम्ही ऐकला याच्याशी अगदी मिळता जुळता आहे. कसा आहे वचनातून बघूया. पहिले करंथीकरांचं पत्र 7वा अध्याय 23वे वचन. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. बघा, देव बाप्पाचा पण शब्द आमच्यासाठी आलेला आहे. तुम्हाला मोलाने मी विकत घेतलेलं आहे, माणसाचे गुलाम होऊ नका. आता जेव्हा हे वचन एखादा ज्यांना प्रभूमध्ये जास्त मुरलेले नाहीत, त्यांनी जर हा शब्द वाचला वचनाचा, तर त्यांना हे फारसं वचन समजणार नाही. कारण त्यांची बुद्धी त्यांना या वचनाचा अर्थ विपरीत सांगण्याचं प्रयत्न करेल. परंतु देवाचा आत्मा या शब्दाचा अर्थ आपल्या पद्धतीने आपल्या विश्वासणाऱ्यांसमोर ठेवतो. आताच उदाहरण सांगितलं की आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी केली, तर जे दुकानदार असतात ते पुन्हा त्या वस्तूला म्हणत नाही की ती वस्तू परत मला आणून द्या. तसं प्रियांनो, प्रभूने पण आम्हाला आपल्या शरीरातलं रक्त सांडून आपल्या शरीरामध्ये जेवढं पण पाणी होतं, वधस्तंभावर विशेष करून या प्रक्रिया आम्हाला पूर्ण झालेल्या आम्हाला माहित आहेत. जेव्हा आमच्या प्रभूला त्रास दिला जात होता, काट्याचा मुकुट घातला जात होता, हातात खिळे ठोकले जात होते, पायामध्ये खिळे ठोकले जात होते, डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालण्यात येत होता, ते सहजरित्या प्रभूच्या शरीरावर प्रक्रिया होत होत्या का प्रियांनो? सहज होत होत्या त्या प्रक्रिया. प्रियांनो, आम्हाला साधा जर काटा पायाला लागला तर आम्हाला कळतं की काट्याची वेदना काय आहे आणि आमच्या शरीरामध्ये त्या काट्याचा प्रभाव कसा कार्य करतो हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जितका जोरात आम्ही काट्यावर पाय ठेवू तितक्या जोराच्या वेदना आमच्या पायाला होतात. प्रियांनो, प्रभूच्या तर डोक्यात काट्याचा मुकुट घातला, लोखंडी खिळ्यांनी बनलेला तो काट्याचा मुकुट जेव्हा येशूच्या डोक्यामध्ये ते ठोकून घालीत असतील, विचार करा येशू ख्रिस्ताला किती वेदना झाल्या असतील. आम्ही होतो का पाहायला त्या ठिकाणी? येशू ख्रिस्ताला वेदना कशा होत होत्या? प्रियांनो, असं झालं असेल, सगळ्या डोक्याच्या अवतीभोवती सगळीकडून रक्त खाली येशू ख्रिस्ताचं येत असेल. जेव्हा हातामध्ये खिळा ठोकण्याची तयारी चाललेली असेल, तेव्हा पण रक्ताच्या चिळकांड्या त्या खिळ्याच्या अवतीभोवतून निघत असतील. प्रियांनो, आमच्या येशूने इतक्या यातना सहन केल्या. प्रियांनो, त्या येशू ख्रिस्ताच्या यातनेचं वर्णन करणं हे देखील आमच्या बुद्धीला शक्य नाही. परंतु पवित्र आत्म्याला जेवढं मान्य होतं तेवढं पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला समजू देतो. आज काही जणांना येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं फार किरकोळ वाटू राहिलंय.
फार साधारण काही जणांना वाटतं, काय नाही, आमचा येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, त्याने त्रास सहन केला, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी जीवन झाला, इतकं सहजरित्या बोलतात. पण आमच्या येशू ख्रिस्ताला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती यातनांमधून जावं लागलं हे येशू ख्रिस्ताशिवाय कुणाला समजू शकत नाही. आम्ही तर परिकल्पना करू शकत नाही की आमच्या येशू ख्रिस्ताने किती यातना सहन केल्या. आणि जेव्हा कुशीमध्ये भाला घातला प्रियांनो, तेव्हा जे काही येशूच्या शरीरात पाणी होतं ते सगळं पाणी त्या भाल्याच्या द्वारे बाहेर निघलं. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शरीरात रक्त राहिलं नाही, येशू ख्रिस्ताच्या शरीरात पाणी राहिलं नाही. एवढं मोठं मोल देऊन येशू ख्रिस्ताने आम्हाला विकत घेतलेलं आहे. साधी किंमत आम्हाला खरेदी करण्याची येशू ख्रिस्ताने दिलेली नाही प्रियांनो. आणि ही एका व्यक्तीची किंमत दिलेली नाही येशू ख्रिस्ताने. अखिल जगातले जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि आपल्या शरीराचे हाल हाल होऊ दिले. प्रियांनो, आमचा येशू ख्रिस्त जर आमच्यासाठी आला नसता, परमेश्वराने पाठवला नसता, आमच्यासाठी ऑलरेडी स्वर्गाचा दरवाजा बंद झालेला होता. कारण स्वर्गामध्ये त्यालाच एंट्री आहे जो पवित्र आहे. आम्ही तर पापी होतो, आहे का नाही? आम्हाला पापी नाव होतं का नव्हतं? परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला प्रभूने पवित्र केलेलं आहे. कसं पाहूया वचनातून आपण. 1 कोरिन्थीकरांचं पत्र 6वा अध्याय 11वं वचन बघा, तिथं काय म्हणतंय ते वचन. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात. येशू ख्रिस्ताच्या या अर्पणामुळे आम्हाला हे प्राप्त झालंय. हे नाव आम्हाला येशू ख्रिस्ताच्या त्या महान कुर्बानीमुळे प्राप्त झालं. येशू ख्रिस्ताने ते केलं नसतं आमच्यासाठी तर आम्हाला हे नाव मिळालं नसतं. सांगा प्रियांनो, आता जर आम्ही धुतलेले, शुद्ध केलेले, पवित्र केलेले असं जर प्रभू आम्हाला वचनाच्या द्वारे आमचा बहुमान करतोय, मग आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना कसं चाललं पाहिजे? कशी प्रक्रिया असली पाहिजे आमची ख्रिस्तामध्ये चालताना? मनाला येईल त्या प्रकारे आम्ही ख्रिस्तामध्ये चालावं का? मनाला येईल त्या प्रकारे आम्ही वागावं का? आम्ही सभ्यता सोडून असभ्यतेचं जीवन घरामध्ये बाहेर वर्तवावं यासाठी प्रभूने आम्हाला खरेदी केलंय का? प्रियांनो, प्रभूने आम्हाला खरेदीचे केलंय ना. आता जे या बाळाने वचन वाचलं ना, या वचनाप्रमाणे आम्ही स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करावा. देवाची इच्छा ही आहे की माझ्या नावामध्ये ज्यांना मी खरेदी केलंय, मोलाने विकत घेतलंय, पुन्हा वाच बाळा ते वचन. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात. म्हणजे आम्ही जोपर्यंत आमच्या जीवनाची सुधारणूक प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याचा ठराव ठरवित नाही तोपर्यंत आम्ही या वचनाप्रमाणे होत नाही बरं का. काही जणांना वाटतं बस मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, संपलं, माझं सगळं काही झालं. असं नाहीये प्रियांनो. ख्रिस्ती जीवन, आम्हाला ख्रिस्ताचं जीवन अगोदर समजून घ्यायचं आहे. पण हे जीवन समजून घेण्या अगोदर आम्हाला आमच्या सर्व पापांचा पश्चाताप प्रभूवर विश्वास ठेवल्यावर प्रभूच्या समक्षतेमध्ये आपल्या मुखाने कबूल करून
मी पापी आहे, मला तू पवित्र कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी मला सहाय्यता कर, हे मागणं आम्हाला सर्वप्रथम गरजेचं आहे. मग त्यानंतर आम्हाला बाप्तिस्म्य विधीतून जावं लागतं आणि बाप्तिस्म्य विधीतून आम्ही गेल्यानंतर मग पवित्र आत्मा आम्हाला या वचनाप्रमाणे जे आता वाचलं, या वचनाप्रमाणे आम्हाला तो पवित्र करायला सुरुवात करतो. प्रियांनो, आमच्या येशू ख्रिस्ताने स्वतः बाप्तिस्मा घेतला नाही अर्देन नदीमध्ये योहानाच्या हातून. आता सांगतो, जर पवित्र आत्मेतून आलेला होता तो ऑलरेडी पवित्र होता. जो पवित्र आत्मेतून येतो त्याला बाप्तिस्मा घ्यायची गरज असते का? परंतु येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा घेतला. का घेतला बघूया आपण. योहान कृत शुभवर्तमान 3रा अध्याय 15वं वचन बघा. यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याचा ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अच्छा, 14वं. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता. पुस्तक काढ. मत्ते 3रा अध्याय 15वं वचन. मत्ते याचं पुस्तक. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. बघा, येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्या अगोदर योहान देखील पेचत पडला होता. तो म्हणला, प्रभू तो ऑलरेडी पवित्र आहे, ऑलरेडी तुझ्यात पवित्र आत्मा आहे. मी पापी लोकांना पवित्र होण्यासाठी बाप्तिस्मा करतो. तू तो ऑलरेडी पवित्र आत्मेने भरलेला आहे, तुझा बाप्तिस्मा मी कस काय करावा? योहानाला देखील क्षणभर कळलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या हातून बाप्तिस्मा घेण्याची प्रक्रिया का मान्य करतोय किंवा का बाप्तिस्मा घेण्याची इच्छा येशू ख्रिस्त माझ्याकडे प्रकट करतोय. 14वं वचन वाच बाळा त्याचा अर्थ द्यायचं. परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? बघितलं, योहान या ठिकाणी पेचात पडलेला आहे, गोंधळात सापडलेला आहे. असं या वाक्यावरून योहान येशू ख्रिस्ताकडे आपली प्रक्रिया प्रकट करतो. म्हणून 15व्या वचनात येशू म्हणला, हे होऊन जाऊ दे, कारण धर्माचरण पूर्ण होणे हे गरजेचे आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा घेतला नसताना तर आम्ही पण भावी जीवनामध्ये, कारण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्षम आहे. काही जण म्हटले असते, येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झालाय का? नाही ना, मग आम्ही कशाबद्दल घ्यायचा? येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा नाही घेतला, आम्हाला पण बाप्तिस्मा नाही घ्यायचा. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा यासाठी घेतला की भूतलावरचे जेवढे आम्ही विश्वासणारे आहोत ते येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घेणारे व्हावे. नाव असलं तर आपली ओळख आहे, आपल्याला नाव नसलं ना तर आपली काय ओळख नाही. आपण किती श्रीमंत असो अथवा आपण किती गरीब असो, आमची ओळख आमच्या नावामध्ये आहे. आज या 3 मुली बसल्यात आहे ना, समीक्षा, प्रेरणा, निकिता. शाळेमध्ये नाव आहे ना, शाळेमध्ये कधी म्हणतात का, कोण आहे तो तुम्ही? शाळेमध्ये कस काय आले, तुमचं नाव नाही आम्हाला माहिती म्हणतात का? असं का नाही म्हणत? कारण त्यांना माहित आहे की यांचं सर्व काही सबमिट झालेलं आहे. नाव, ऍड्रेस जे काय असेल ते सर्व शाळेमध्ये एकदाच नोंद होती. घडी घडी नोंद करावं लागते का? 1 वर्ष पास झाले लगेच परत माझं नाव दाखल करायचं, परत जसं शाळेत ऍडमिशन घेतलं तसं परत नवीन ऍडमिशन घ्यावं लागतं का?
हा कॉलेजला गेल्यावर तो भाग वेगवेगळ्या आपण वर्गात गेल्यावर ऍडमिशन घ्यावं लागतं. पण शाळेमध्ये तशी प्रक्रिया असते का? शाळेमध्ये एकदाच आमचं सर्व काही असतं 10वी पर्यंत. प्रियांनो, सांगायचं काय आहे यातून देव बाप्पाला माहिती का? हे जे सांगत आहे ना देव बाप जगिक माध्यमातून, हे सांगायचं आहे येशू ख्रिस्ताला की आम्हाला नाव असलं तर आमची ओळख आहे. आम्ही बिगर नावाचे जर असलो ना, आमची ओळख नाही जगामध्ये. आज बघा, मला नाव आहे, माझं नाव कुणी काढलं? जे माझ्या संपर्कात आहेत, जे मला ओळखतात, नाव काढल्याबरोबर ते ओळखतात. हा, अरे ते सेवक आहेत बर का, वयोवृद्ध आहेत बर का, अशा ठिकाणी राहतात बर का. सांगावं लागतं का एखाद्याला? कारण त्यांना सर्व माहिती माझी मिळालेली आहे. पण जर मी अहमदनगर जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर गेलो, ज्या ठिकाणी मी कधीच गेलेलो नाही अशा जिल्ह्यामध्ये जर गेलो, तिथल्या लोकांना माझं नाव माहिती होईल का? ते म्हणतील का आम्ही ओळखतो यांना, हे कोण आहेत, काय आहेत? यांनो, आमची ओळख आमच्याच एरियामध्ये असते आणि आमच्या एरियातले आमच्या संपर्कात असतात, म्हणून आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहतो. तसंच देव बाप देखील आपल्या विश्वासणाऱ्यांना आपल्या संपर्कामध्ये सदैव ते असावे, म्हणून हे बायबल आम्हाला देण्यात आलंय. हे बायबलचं फार मोठं महत्व आहे प्रियांनो. पवित्र आत्मेला ज्या प्रकारे या बायबलची माहिती आपल्या विश्वासणाऱ्यांना देणं शक्य वाटतं, त्या प्रकारे त्याची माहिती आम्हाला दिली जाते. मागच्या वेळेला एका वचनामध्ये अडखळलो होतं आहे ना मी, भार या शब्दाला आपण पाहिलं होतं. तिथं मी तुम्हाला म्हणलं होतं मला कोणत्या भाराविषयी बोलायचंय. तू आपला भार परमेश्वरावर टाक आणि स्वस्थ राहा, हा शब्द मला दाखवायचा होता. मी तोंडी बोललो, परंतु मला त्या वचनाचा रेफरन्स एवढा ध्यानामध्ये आला नाही. आज माझ्या संदेशामध्ये तो रेफरन्स देव बाप्पांनी दुपारी मला दिला. दुपारीच मी संदेश तयार केला, पण मी कुठं प्रेयरला जाणार आहे हे मला माहिती नव्हतं. मी वचनाची तयारी करून ठेवली होती, पण देव बाप मला कुठं पाठवीन हे मला माहिती नव्हतं. माझी बुद्धी मला म्हणत होती सारसनगरला तुला आज जायचंय, परंतु देव बाप्पाने मला सारसनगरकड आजही नेलं नाही. देव बाप्पाने हे ठिकाण दाखवलं आणि मी याच ठिकाणी आलो. प्रियांनो, पाहूया ते वचन आता. स्तोत्र संहिता 55 अध्याय 22 वचन. बघा काय म्हणते ते वचन. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. धार्मिकाला तो कधीही ढळू देणार नाही. बस. आमेन. आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही प्रभूमध्ये वाटचाल करत असताना आमच्यावर जे संकट येतील, आमच्यावर जे पेच प्रसंग येतील, आमच्यावर ज्या समस्या येतील, आमच्यावर ज्या अडचणी डोंगरासारखे आमच्या समोर उभे राहतील, त्या वेळेला त्या गोष्टींना आपल्या शक्तीने किंवा आपल्या विचाराने त्या गोष्टीचा आम्ही कधी सामना करू नये. आम्ही सर्व गोष्टी प्रभूच्या पायासमोर ठेवाव्या किंवा प्रभूच्या हातात आम्ही त्या द्याव्या. प्रियांनो, जो प्रभूच्या सांगितलेल्या वचनाप्रमाणे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो ना प्रियांनो, तो विश्वासणारा भावी जीवनात एवढा अडखळला जाणार नाही. हा, अडचणी येतील, समस्या येतील, हे नाकारता पण येत नाही, पण त्याला त्या प्रसंगातून देवबाप घेऊन जाणार नाही ज्या प्रसंगातून तो आपल्या बुद्धीने विचार करताना जाण्याची स्वतः वाट तयार करतो. म्हणून प्रियांनो, आम्ही प्रभूच्या योजना नेहमी आमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि देवाच्या योजना उतरवण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे.
प्रियांनो, एक अध्याय असा वाचत जा तुम्ही, एकच अध्याय वाचत जा, आणि तो एक अध्याय वाचणं मध्ये अतिशय तुमच्यासाठी आशीर्वादाचा देव बाप्पाने ठेवलेला वेळ आहे हा. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या सवडीनुसार ठरवू शकता. वेळ ठरवण्यासाठी मी कुठली जबरदस्ती विश्वासणाऱ्यांना करत नाही, पण एक अध्याय वाचण्याची मी विश्वासणाऱ्यांना आज्ञा देत राहतो. प्रियांनो, जसा एक अध्यायाचं वाचन तुमच्या जीवनात होईल ना, तसं तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पवित्र आत्मा कार्य करायला सुरुवात करेल. सांगा, जो वचनात राहतो त्याला आपला भार देव बाप्पाला एवढा टाकण्याची त्याच्यावर जबाबदारी येईल का? भार टाकण्याची वेळ येईल, ती नाकारता येत नाही, पण तेवढा भार तेवढं ओझ देव बाप्पावर टाकण्यासाठी देव बाप एवढ्या मोठ्या समस्येतून त्या विश्वासणाऱ्याला कधीच जाऊ देणार नाही. हा थोडे बहुत चुटपुट प्रकारचे संकट येतील, समस्या येतील, अडचणी येतील, पेच प्रसंग येईल, हे नाकारता येणार नाही, परंतु इतकं असहनीय, बघा असहनीय. आता एक शब्द बघूया. पहिले करंथीकरांचं पत्र 10वा अध्याय 13वं वचन. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर उतरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करी, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. कोणावर अशी परीक्षा येणार नाही प्रियांनो. या परीक्षेमध्ये कोण उतरतं माहितीये? ज्यांचं लक्ष वचनाकडे नसतं ना प्रियांनो, त्यांना अशा परीक्षेमधून कदाचित जावं लागेल. पण अशाही परिस्थितीमध्ये देवबाप त्या विश्वासणाऱ्याला धीराचा शब्द देतो की तुझ्या सहनशक्तीच्या पलीकड तुझी परीक्षा होणार नाही. पण जो वचनामध्ये राहतो ना, त्याला कदाचित या परीक्षेचा सामना देवबाप भावी जीवनामध्ये करू देणार नाही. आणि यदा कदाचित जर या पेच प्रसंगामध्ये तो आला वचन वाचूनही, तर त्याच्यासारखा आशीर्वादित पण कुणी नाही. प्रसंग आला तरी आशीर्वादित आहे, प्रसंग आला नाही तरी आशीर्वादित आहे. बघा देवाचं वचन. म्हणून याला दुधारी तलवार हे नाव दिलंय. दोन्हीकडे हे काम करतं, इकडं पण काम करतं, इकडं पण काम करतं. वचनात राहणारा जर या पेच प्रसंगात आला तरी त्याच्यासारखा आशीर्वादित कुणी नाही, असा पवित्र आत्मा शब्द बोलतोय. आणि जर त्याच्यावर हा प्रसंग आला नाही, पहिले करंथी 10-13 वचनाप्रमाणे, तरी तो आशीर्वादित आहे. किती महत्व दिलंय देव बाप्पाने आपल्या वचनाला, किती देवाने आपल्या वचनाचा सन्मान केलाय. बघूया, एक वचन काढूया. वचनाचा विषय आला म्हणून स्तोत्र संहिता 138 दुसरं वचन. बघा काय म्हणतंय त्या ठिकाणी वचन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस. बघितलं काय म्हणतंय वचन? तू आपल्या नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. म्हणजे देव बाप्पाने सुद्धा वचनाला किती महत्वाची जागा दिलेली आहे, याचा अनुभव देव बाप्पा आम्हाला वचनाच्या माध्यमातून देतोय. आणि प्रियांनो, तुम्ही तर वचन ऐकत आहात की नाही? म्हणता येईल ना, ऐकतो आम्ही वचन. प्रियांनो, जर तुम्ही देव बाप्पाचं वचन ऐकत आहात आणि देव बाप्पाचा आत्मा काय म्हणतो, मी आपल्या सर्व नावाहून
आपल्या वचनाची थोरवीला सर्वश्रेष्ठ नाव दिलेलं आहे. आणि जर वचनाला सर्वश्रेष्ठ नाव आहे आणि तेच वचन जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही किती आशीर्वादित आहे. आहेत का नाही तुम्ही आशीर्वादित? तुम्ही बिगर आशीर्वादाचे. परंतु प्रियांनो, हे आशीर्वाद तुमच्यासाठी देव बाप त्या वेळेला योग्य प्रकारे रिलीज करेल जेव्हा तुम्ही वचन ध्यान देऊन ऐकता. वचन ध्यान देऊन ऐकणे आणि वचनाप्रमाणे मी नेहमी सांगतो 30 पट 60 पट 100 पट कमीत कमी 30 पट आपल्या जवळ देवाचं वचन येईल अशा तयारीने आम्ही प्रार्थनेला बसणं गरजेचं आहे. सेवक आले म्हणून मला प्रार्थनेला बसावंच लागल अशी सक्ती नसती. ते एक तुम्हाला आमंत्रण असतं की 30% तुमच्या हृदयामध्ये वचन घ्यायचं का 60% घ्यायचं का 100 घ्यायचे तुमच्यावर आहे. शब्दशः 100% तर नाही कोणाला घेणं शक्य होणार, पण 60 पर्यंत विश्वासणारा देवाचं वचन आपल्या हृदयात ठेवू शकतो. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये जर पेच प्रसंग आले ना तर त्या पेच प्रसंगाचा सामना स्वतः कधी करू नका. त्या प्रसंगाला, त्या पेच प्रसंगाला प्रभूच्या हातात द्या आणि त्याला देव बाप म्हणतो, मी आपला भार तुझवर टाकून स्वस्थ राहील. हा शब्द पहिला जो ओवीचं बायबल होतं त्याच्यामध्ये या प्रकारे लिहिलं होतं. परंतु आता ओवीच्या याच्यात, आरबीच्या याच्यात वेगवेगळं भाषांतर करण्यात आलेलं आहे. बघा, त्या समयात मी वाचलेली वचन आजही शब्दशः माझ्या ध्यानात आहे की त्यावेळेस मी त्या बायबल मधून कोणतं वचन कसं वाचलेलं आहे. तू आपला भार परमेश्वरावर टाक आणि स्वस्थ राहा. हा शब्द मूळ जे ओवीचं बायबल होतं त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वचन होतं. परंतु आज कसं वचन आलंय, तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. फक्त शब्द चेंज केलेत, बाकी अर्थ वचनाचा तोच ठेवलेला आहे. प्रियांनो, भावी जीवनामध्ये खरोखर जे प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करतात, प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागतात, तेच प्रियजन देव बाप्पाची प्रजा आहे. त्यांनाच म्हणता येतं. काय म्हणता येतं बघूया जरा वचनातून. गलतीकाराचं पत्र 3रा अध्याय 29वं वचन. या प्रियजनांना हे म्हणण्यास योग्य आहे. 3रा अध्याय 29वं वचन. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. कोणाचे वारस आहेत आम्ही? अब्रामापासून आम्ही प्रभू मध्ये आलेलो आहोत. वास्तविक पाहता आम्ही नोहाचे प्रजा हे आम्हाला नाव देण्यात यायला पाहिजे होतं, परंतु नोहाची प्रजा हे नाव आम्हाला देण्यात आलेलं नाही. आम्हाला अब्रामाची प्रजा किंवा अब्रामाचे वारस हे देण्याचं देव बाप्पांनी ठरवलं. कारण देव बाप्पांनी त्याला आशीर्वाद पण काय दिला होता, तुला आकाशातले तारे जर मोजता आले तर मोज, इतकी संतती मी तुझी करीन. प्रियांनो, देवबाप जे शब्द बोलतो ना त्या शब्दाला देवबाप पूर्ण करतो. त्यावेळेला देवबाप्पाला माहित नव्हतं का की नोहाच्या द्वारे आणि नोहाच्या मुलांच्या द्वारे पुढची पिढी अस्तित्वात येणार आहे. जेव्हा जल प्रलय आला तेव्हा 8 जण फक्त वाचले गेले. बाकी सर्व काही पृथ्वीवरच
नाहीस झाला असं जलप्रलयाच्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो है ना. 7व्या अध्यायामध्ये जलप्रलय दिलाय उत्पत्तीच्या आहे ना. मग त्या जलप्रलयामध्ये फक्त 8 जण वाचले गेले आणि त्या 8 जणांच्या द्वारे ही सर्व काही पिढी अस्तित्वात आली आणि त्या पिढीमध्ये अब्राहम देखील अस्तित्वात आला. कोणाच्या तरी द्वारे अब्राम अस्तित्वात आला, परंतु अब्रामाची प्रजा किंवा अब्रामाचे वारस हे आम्हाला देव बाप्पाने नाव देणं उचित ठरवलं. म्हणून आम्ही बोलताना म्हणतो आम्ही अब्रामाचे वारस आहो किंवा अब्रामाचे आम्ही प्रजा आहो. प्रियांनो, देवबाप जे पण आम्हाला सांगतो आम्ही त्याप्रमाणेच आमच्या जीवनामध्ये सर्व करणं गरजेचं आहे. प्रियांनो, आम्ही जर देवाच्या सांगण्याप्रमाणे आमच्या भावी जीवनामध्ये काही करण्याचा प्रयास करत नाही प्रियांनो, तर विचार करा आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही प्रभूमध्ये कसं घालवित आहोत. प्रियांनो, कधीच जे पवित्र शास्त्र देव बाप्पाने तुम्हाला दिलंय त्या शास्त्राचा कधीच दोष काढू नका. साध्या एका शब्दाचा काढू नका, तर एका वचनाचा दोष काढणं तर फार लांबची गोष्ट आहे. एक शब्दाचा दोष काढण्याचा आम्हाला अधिकार देण्यात आलेला नाही. जसं देव बाप्पाने ठेवलंय तसंच आम्हाला आमच्या भावी जीवनामध्ये मान्य करून चालणं गरजेचं आहे. आणि जो कोणी या सांगण्याप्रमाणे आपलं भावी जीवन प्रभूमध्ये घालविल त्याचं स्वर्गामध्ये जाणं निश्चित आहे. तो निश्चित स्वर्गामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. का तो गेल्याशिवाय राहणार नाही? कारण त्यांनी भावी जीवनामध्ये पवित्र शास्त्राला कधीही दोष लावला नाही. काही जण डायरेक्टली दोष लावतात, काही जण इनडायरेक्टली दोष लावतात. हा, दोष लावण्याचे 2 प्रकार आहेत. कुणी डायरेक्टली लावतं समोरासमोर, कुणी इनडायरेक्टली मनामध्ये ठेवून हा हे बोलतेच बोलू दे, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू, आम्ही जे करणार आहे ते काही इतरांना दिसणार आहे का? परंतु देवाला मात्र ते दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून कालच्या संदेशात मी सांगितलं, नोहा जहाजाच्या खोल स्थळामध्ये जाऊन लपला. त्याला वाटलं कुणी मला या ठिकाणी पाहणार नाही, कोणाला इथपर्यंत मला पाहता येणार नाही. परंतु परमेश्वराच्या नेत्राने योनाला त्या जहाजाच्या खोल स्थळामध्ये पाहिलं. मनुष्य देवापेक्षा कधीही श्रेष्ठ होणार नाही. त्यांनी किती मोठ्यातली मोठी युक्ती केली ना, तरी देव बाप्पा समोर ती मोठ्यातली मोठी युक्ती एकदम साधारण युक्ती प्रभू समोर आहे. कारण जो निर्माता असतो ना त्याला सर्व अवगत असतं. तो सर्व समजू शकतो, तो सर्व बघू शकतो आणि तो सर्व काही करू पण शकतो. योना इथं थोडासा चुकला आणि जहाजाच्या खोल स्थळात जाऊन बसला, पण प्रभूने त्या ठिकाणातून त्याला बाहेर काढलं. आणि पुढं काय झालं ते आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रियांनो, जीवनामध्ये देवाच्या आज्ञामध्ये राहण्यापेक्षा सुंदर अशी आज्ञा पालन कोणतीच नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्या मनाने चालण्यापेक्षा देवाच्या इच्छेने चालणं कधी पण चांगलं आहे. म्हणून पुढच्या वाचनाकडे जाऊया आपण. आता काढूया त्यासाठी प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय काढू आता आणि 7वं वचन बघू. बघा काय लिहिले तिथं. 13वा अध्याय 7वं वचन. तो तेथील सुभेदार शीघ्र
पौल या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्नबा व शाऊल यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. बघा, बर्नबा आणि पाऊल तुरुंगामध्ये आहेत. तुरुंगामध्ये त्यांना बंद केलेलं आहे. परंतु या अधिकाऱ्यांना माहिती पडतं की हे देवाचे सेवक आहेत, हे देवाचं वचन सांगणारे सुवार्तिक आहेत. आणि त्या अधिकाऱ्यांनी बर्नबाकडे आणि पौलाकडे देवाचं वचन ऐकण्याची उत्कंठा म्हणजे इच्छा प्रगट केली. आणि पाऊल असा होता प्रियांनो, तो देवाचं वचन कोणत्याही ठिकाणी सांगायला कधीही घाबरत नव्हता. म्हणून एक शब्द दिलेला आहे, बघूया आपण. 2 करंथीकरांचं पत्र 1 अध्याय 7वं वचन. याच विषयाला अनुषंगून तुम्हाविषयीची आमची आशा सुदृढ अशी आहे, कारण आम्हास ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे अंशभागी कोणतं आहात. काढलं बाळा? 2 पत्र 1 अध्याय 7वं वचन. तिमथ्य काढलं ना? नाही, तिमथ्य, सॉरी. 2 तिमथ्य 1 अध्याय 7वं वचन. मी करंती म्हणलो का? अच्छा, तिमथ्य. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. हा आत्मा पाऊलामध्ये आणि बर्नबामध्ये कार्यरत होता. आणि जेव्हा या अधिकाऱ्यांनी देवाचं वचन ऐकण्याची इच्छा, उत्कंठा त्यांच्याकडे केली ना, तेव्हा त्यांनी त्यांना वचन सांगितलं असेल. आम्ही नव्हतो बघायला की खरंच त्यांनी सांगितलं किंवा नाही, पण जर यांनी इच्छा प्रगट केली, उत्कंठा केली, तर पाऊलाने त्यांची उत्कंठा पूर्ण केली असेल. प्रियांनो, देवाचं वचन असा शब्द आहे देवाचा, तो कोणत्याही ठिकाणी सांगितला जाऊ शकतो. त्याला कोणत्याही ठिकाणी सांगण्याची बंदी नाही. कारण देवाचं गौरव करण्यासाठी तर देवाने आम्हाला निर्माण केलं. सांगा, एदेन बागेमध्ये आदाम हव्वाला देव बाप्पाने कशासाठी बनवलं होतं? आपल्या हाताने काय अपेक्षेने बनवलं होतं? की तुम्ही एक दिवस म्हणजे 1000 वर्ष माझ्या नावाची स्तुती आराधना करावी. परंतु हे एक दिवस सैतानाने एदेन बागेमध्ये आदामाला हवेला करण्यासाठी अडखळण आणलं. आणि तेच अडखळण देव बाप्पाने पापामध्ये आमच्या समोर ठेवलं. आणि त्याच अडखळणामुळं मनुष्यावर शाप आले, मनुष्यावर मरण आलं, मनुष्यावर सर्व प्रकारच्या गोष्टी आल्या. जर आदामाने आज्ञाभंगाचं पाप केलं नसतं तर आम्ही या समयापर्यंत, आजच्या समयात असतो का पृथ्वीवर? प्रभू तर 1 दिवसाकरता आला होता, आहे ना? वचन सांगतं 1 दिवस म्हणजे किती? 1000 वर्ष. बघूया तो पण शब्द आपण. जर हे वाक्य येत आहे तर याचा पुरावा बघू. 2 पेत्र 3 अध्याय 8वं वचन. याकोबाच्या पत्रानंतर इब्री याकोब 3 अध्याय 8वं वचन. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहे. बघितलं, देवबाप 1 दिवसाकरता आला होता, परंतु 1 दिवसाचा वेळ आदामाने प्रभूच्या इच्छेप्रमाणे त्याच्या नावामध्ये घालवला नाही. आणि या 1 दिवसाला न घालवण्यासाठी सैतानाने हवेचा उपयोग केला.
आणि त्याच्याद्वारे या जगामध्ये सर्व काही गोष्टी देव बाप्पाला आपल्या शब्दाने आणण्यास भाग पाडण्यात आलं. प्रियांनो, आम्ही आजही देवबाप आमच्याकडं आम्ही देवाच्या अनुशासनामध्ये राहावं याची अपेक्षा करतो. म्हणून आजही देवाच्या सेवकांना देवबाप आपल्यापर्यंत पाठवतोय. होतं का माहिती मी येणार आहे? नव्हतं ना माहिती की मी येणार आहे म्हणून? प्रियांनो, एक दिवशी आमचा प्रभू पण अशाच प्रकारे आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि तो आता येण्याचा समय अगदी दरवाजावर दस्तक देण्यासारखा तो वेळ आलेला आहे. कोणत्या वेळेला कुंडी उघडली जाईल आणि प्रभू आकाशामध्ये आम्हाला दूतासह दिसेल हे कोणालाही सांगता येणार नाही. म्हणून तो म्हणला, जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येणार आहे. म्हणून आमची ही पूर्व तयारी चाललेली आहे. ज्या ज्या परिवारामध्ये सेवकांना प्रभू विश्वासणाऱ्यांकड पाठवित आहे सेवेला, त्या प्रियजनांची तयारी चाललेली आहे. जसं एखादी विद्यार्थी पेपर जर असला तर तयारी करतात का नाही? ते म्हणतात नाही पेपर आहे, जाऊ दे, काय नाही, उद्याच जायचं ना, सगळं काय होईल तिथं, म्हणता असं कुणी? किती अभ्यास केला जातो. आता उद्या बाळाचा पेपर आहे ना, समीक्षाचा. उद्या कसला पेपर आहे बाळा? स्कॉलरशिपचा पेपर आहे. समीक्षाने थोडा बहुत अभ्यास केला असेल का नसेल? जरी पूर्ण नसेल झालं, कारण देव बाप्पाचा हा वेळ चाललेला आहे. आज जर मी आलो नसतो तर कदाचित समीक्षा या वेळेला अभ्यासामध्ये असते, बरोबर? परंतु बाळा, हा जो देव बाप्पाला तू वेळ देत आहे ना, या वेळेचे महत्व फार मोठं आहे. देवबाप, तू जे काय वाचन केलेलं आहे, जे काय पाठांतर केलेलं आहे, देवबाप तुला पेपर मध्ये लिहिण्यामध्ये सहाय्यता करणार आहे. देवासाठी वेळ देणं हे साधारण काम नाहीये. आणि प्रेरणाला त्या गोष्टीचा देव बाप्पाने अनुभव पण दिलेला आहे. दिलाय ना बाळा? देव बाप कधीच कोणाचा ऋणी राहत नाही. देवासाठी आम्ही जर काय केलं ना थोडं, देव बाप आमच्यासाठी जास्त करण्याची प्रक्रिया ठेवतो. म्हणून समीक्षा, तुझा हा समय देवाच्या नजरेमध्ये फार मूल्यवान समय आहे. म्हणून आता आपण थोडं लवकर जाऊ, आणखी एका वचनाकडे लक्ष देऊ. प्रगटीकरणामध्ये जाऊ. आता 3रा अध्याय 19वे वचन बघा. तिथं एक शब्द दिलाय, जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याला त्याचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. मला या शब्दावर 2 मिनिटं बोलायचं आहे. जीवनामध्ये आस्था ठेवणं म्हणजे आशा ठेवणं गरजेचं आहे. पण आशा सारखंच दुसरं पण एक गोष्ट आहे, पश्चाताप करणं. आज बहुसंख्य विश्वासणारे, जो पण दिवस देव बाप विश्वासणाऱ्यांना दाखवतो, काही विश्वासणारे झोपण्या अगोदर दिवसभरात झालेल्या पापांचा पश्चातापाचा शब्द उच्चारित नाही. प्रियांनो, आता प्रत्यक्षात मी काय जाऊन पाहिलं नाही कोणाकडं कोण काय करतोय झोपण्या अगोदर, पण पवित्र आत्मा जर माझ्या मुखातून हे शब्द काढीत आहे तर पवित्र आत्म्याने या गोष्टीकडे पाहिलेला असेल. प्रियांनो, आम्ही नेहमी झोपण्या अगोदर दिवसभरात आमचे जे काही पाप झाले असतील, नकळत जाणून बुजून त्या पापांना प्रभू समोर ठेवणे आणि त्याचा पश्चाताप करणे. पण याचा अर्थ असा घेऊ नये की रोज आता असा पाप करायचा आणि पश्चातापाचे शब्द बोलायचे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने पण
व्यभिचारी स्त्रीला आणि 38 वर्ष पंगू असलेल्या व्यक्तीला एकच वाक्य बोलला, तुम्हाला मी आता व्यभिचारातून सोडवलंय, तुला पंगूपणातून मी बरं केलंय, यापुढे तुम्ही पाप करू नका. येशू ख्रिस्त म्हणलं का जाऊन आता बिनधास्त पाप करा? 38 वर्षाच्या पंगूला असं म्हणलं का, रे तुला तर चालता येत नव्हतं, तुला तर असं खरडत चालावं लागत होतं, आता तुला मी बरं केलं, तू आपली बाज उचलून घेऊन चालायला लागला, आता तुला जेवढे पाप करता येतील तेवढे पाप कर, असं म्हणलं का येशू ख्रिस्त? काय म्हणलं येशू ख्रिस्त बघू या वचनातून. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले, पहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. बघितलं काय त्याला सल्ला दिला? आता तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर पूर्वीपेक्षा तुझं अतिशय भयंकर वाईट होईल. प्रियानो, जे प्रियजन ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांना देव बाप्पांनी थोडं बहुत वचन आत्म्याने समजून सांगितल्यानंतरही जर ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागत नाही ना, त्यांना संकटाला सामोरं जावंच लागतं, पेचातून जावंच लागतं, समस्येतून जावंच लागतं, घोटाळ्यातून जावंच लागतं, अडखळणामधून त्यांना मार्ग काढावाच लागतो. परंतु जे देवाने सांगितल्याप्रमाणे करतात ना, त्यांना कदाचित या गोष्टीचा एवढा अनुभव त्यांच्या भावी जीवनामध्ये देवबाप येऊ देत नाही. म्हणून प्रियांनो, त्या पंगू व्यक्तीने जेव्हा हे शब्द ऐकले नाही येशू ख्रिस्ताचे, बायबल मध्ये त्या वचनानंतर कधीच वचन आलं नाही त्या पंगू व्यक्ती करता की त्याने येशूच्या नावात राहून बरं झाल्यावर त्याने मोठे पाप केले. पुढंच वर्णन आलेलं नाही. ज्या अर्थी त्याचं वर्णन आलं नाही त्या अर्थी त्या पंगू व्यक्तीने येशूने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने आपलं जीवन पुढचं ख्रिस्तामध्ये व्यतीत केलं. आज आम्ही पण ख्रिस्ताच्या नावात येत आहे ना, आहेत का नाही? वाटतं ना की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. प्रियांनो, आम्हाला पण हा सल्ला येशू ख्रिस्ताचा आहे की तुम्ही पण जर माझ्या नावामध्ये शुद्ध, पवित्र, धुतलेले आणि आत्म्याने भरलेले आहात तर तुम्ही पाप करू नका. आणि जर यदा कदाचित पाप झालंच तर झोपणे अगोदर त्या पापाला कबूल करून सोडून द्यायचं आणि ते पाप पुन्हा करायचं नाही. हे फार महत्वाचं आहे. जर पाप झालं ना, आपल्या बुद्धीला स्मरण होतं, अरे XYZ माझ्याकडून पाप झालंय, त्याचा पश्चाताप मी झोपण्या अगोदर केलाय. याचा अर्थ असं नाही की दुसऱ्या दिवशी पण त्याच पापाला करायचं आणि पुन्हा तसंच पश्चाताप देवासमोर करायचा. अशी परिकल्पना देव बाप्पाने बायबल मध्ये कुठंच दिलेली नाही. जे पाप आमच्याकडून होतं ना प्रियांनो, ते पाप आमच्याकडून पुन्हा होऊ नये याची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. आणि जो प्रभूच्या कर्तव्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो प्रियांनो, त्यालाच पुन्हा जे पाप त्याच्याकडून झालेलं असतं ते पाप तो पुन्हा करत नाही. पण जो ख्रिस्ताच्या अनुशासनामध्ये चालण्याची इच्छा ठेवत नाही ना जास्त, त्याच्याकडून कदाचित जे पाप त्यांनी केलं ते पाप त्याच्याकडून पुन्हा पण होऊ शकतं. म्हणून प्रियांनो, ख्रिस्तामध्ये चालत असताना आम्ही आमच्या मनाने चालू नाही. म्हणून शब्द आला,
तुम्हाला मोलाने विकत घेतलेले आहे. तुम्ही माणसाचे गुलाम होऊ नका. मनुष्याचा आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये तेवढंच ऐकणं महत्वाचं आहे प्रियांनो, जेवढं ऐकण्याची मान्यता आमच्या प्रभूने आम्हाला दिलेली आहे. म्हणून तो शब्द आलाय, जे देवाच्या मान्यतेच्या बाहेर आहे आणि मनुष्य तुम्हाला ते करण्यासाठी सांगत आहे, त्यावेळेस आम्ही वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि वचन जर आम्हाला म्हणत असेल हे करा, तर जरूर करा. जर वचन आम्हाला म्हणत असेल ना हे करणं योग्य नाही, आम्ही ते कदापि करू नये. म्हणून प्रियांनो, ख्रिस्तामध्ये राहत असताना पूर्ण पवित्र शास्त्र पाळणारे तुम्ही असा. कोणत्याही वचनाला कधीही दोष लावण्याचा विचार आपल्या मनामध्ये करू नका. आता शेवटचं वचन बघूया आपण. मत्ते कृत शुभवर्तमान काढू, त्यासाठी 16वा अध्याय काढू आणि 24व वचन बघू. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. ख्रिस्तामध्ये चालत असताना प्रियांनो, काही जणांना वधस्तंभच कळत नाही बर का. मला पण कळत नव्हता बर का वधस्तंभ. मी म्हणायचो बाबा आता प्रभूंनी वधस्तंभ व्हायलाय, आता मी पण काही तसा प्रभू सारखा वधस्तंभ वाहू काय म्हणून. जेव्हा आम्हाला वचन समजत नाही ना प्रियांनो, तेव्हा आमची बुद्धी दुविध्यात पडते. अरे हे वचन असं आलंय, येशू ख्रिस्तानी जे केलंय ते आम्हाला करायचंय का? आम्हाला कोणता वधस्तंभ उचलायचा आहे माहितीये प्रियांनो? जो देव बाप्पाने आज्ञा पालन करण्याचा वधस्तंभ सांगितलाय तो आम्हाला घेऊन येशूच्या मागे चालायचंय. येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ आमच्या पापाला धुण्यासाठी वाहिला, तो वधस्तंभ नाही व्हायचा आम्हाला. आम्हाला देवाने जे आम्हाला करायचं सांगितलं आहे त्या वधस्तंभाला घेऊन आम्हाला ख्रिस्ताला अनुसरून चालायचंय. असं त्या वचनातून देवबाप आम्हाला शिकवित आहे. कारण देवाची भाषा ही आमच्या विचारापेक्षा नेहमी वेगळी भाषा असते प्रियांनो. म्हणून देव म्हणतो, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. प्रियांनो, देवाची इच्छा ना आपल्या वचनातून तो आपल्या पद्धतीने आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगतो. सांगा प्रियांनो, मी एक अध्याय वाचण्याची तुम्हाला आज्ञा दिली किंवा परवानगी दिली की वाचा. का बरं वाचण्याचं सांगितलं मी? एक अध्याय वाचण्याचं का सांगितलं? तुम्ही मला असं का नाही म्हणले, ब्रदर आम्ही नाही वाचणार एक अध्याय, आम्हाला एक अध्याय वाचण्याची काही आवश्यकता वाटत नाही. तुम्ही जरी आम्हाला म्हणता वाचा, पण आम्ही तो अध्याय वाचित नाही म्हणले का? असे तुम्ही का नाही म्हणले? कारण तुम्हाला पण देव बाप्पाच्या आत्म्याने थोडेस स्मरण करून दिलं की माझ्या वचनाची ओळख तुम्हाला त्या एक अध्याय वाचण्यातून होणार आहे. म्हणून नवीन कराराला जास्तीत जास्त वाचण्याकडे आपलं लक्ष ठेवा प्रियांनो. कारण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने ज्या आज्ञा आणल्या, ज्या गोष्टी आणल्या, त्या नवीन करारात आम्हाला वाचायला मिळतात. परंतु जुन्या करारात जे देव बाप्पाने दिलंय ते पण देव बाप्पाने काही रद्द केलेलं नाही. त्याला पण आम्हाला जर स्मरणात ठेवायचं असलं तर ती तुमची इच्छा राहिली. पण नवीन करार तर आमच्या जीवनामध्ये आम्ही वाचलाच पाहिजे. जर आम्ही नवीन करार वाचित नाही प्रियांनो, तर सांगा आम्ही कोणते ख्रिस्ती लोक आहेत? मग म्हणता येईल का आम्हाला ख्रिस्ती आहोत आम्ही? प्रियांनो, म्हणून वचन म्हणतं विश्वासाबरोबर क्रिया असणं गरजेचं आहे. विश्वास ठेवलाय ना तर वचनात राहणं गरजेचं आहे. जो वचनात आहे तो जीवनामध्ये आहे, जो वचनामध्ये नाही तो जीवनामध्ये नाही. म्हणून प्रियांनो,
एखाद्याला जर वाटत असेल माझा न्याय वरती होऊ नये, तर त्याला या ठिकाणी गोल्डन संधी आहे न्यायाच्या प्रक्रियेमध्ये न जाण्याची. आणि त्यासाठी फार मोठं अवघड काम देव बाप्पा समोर करायचं नाही. फक्त शास्त्रातल्या वाचनाकडे लक्ष द्यायचं आणि शास्त्रातल्या वाचनाप्रमाणे ख्रिस्तामध्ये चालण्याचा रोज आणि रोज प्रयत्न करायचा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.